स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क, माझं राज्य, स्वराज्य। नाशिकच्या चांदवड घाटामध्ये एसटी महामंडळाच्या बसने अचानक पेट घेतलाय। बसमध्ये एकूण 46 प्रवासी असल्याचं समजतंय। चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। बसने अचानक पेट घेतला असल्याचं लक्षात येताच चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी करत सर्व प्रवाशांना मुख्य दरवाजा व इमर्जन्सी दरवाजातून बाहेर पडण्यास सांगितले। त्यामुळे मोठा अनर्थ टळला। चालकाला बसच्या पुढील भागातून धूर निघत असल्याचं लक्षात येताच चालकाने बस रस्त्याच्या कडेला लावत प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना सुखरूप बसमधून बाहेर काढले। बसने अचानक पेट घेण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। ही घटना नाशिकच्या चांदवड घाटामध्ये घडलीय। बसने अचानक पेट घेतला। बसमध्ये एकूण 46 प्रवासी प्रवास करत होते। चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला, पण बस जळून पूर्णपणे खाक झाली। चांदोड घाट चढली, उतारायला लागली, उतरल्यानंतर पेट धरला। त्याला विझवण्याचा प्रयत्न केला, पाणी बिणी टाकलं, परत फायरमॅनला बोलावलं, त्याच्यानंतर सुखरूप खाली उतरवलं। आणि किती प्रवासी होते बस? 54 कोणाला काही दुखापत वगैरे? नाही कोणालाच नाही। कुठून चालली ती गाडी? नाशिक कुठून आली ती? शाद्यावर नाशिक चालली। तुमच्या वरिष्ठांना कळवलं का तुम्ही? वरिष्ठांना कळवलं? हो कळवलं त्यांना। बरं, त्यांचं काही परत काही आदेश हो, वगैरे? फोन आला त्यांचा, हां, त्यांनी सांगितलं काही फायरमॅन बाटला बिटला मला का हो म्हटलं। गाडीमध्ये काही सेफ्टी किट नव्हतं का? होतं मग त्याचा काही वापर नाही केला? वापर केला। ब्युरो रिपोर्ट स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक।